अनिष्ठोपि दविष्ठोपि तथात्यंतमसन्नपि प्रत्यक्ष इव येनार्थस्तस्मै शब्दात्मने नमः. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या 2016-2017 या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम हे सध्या आयोजित होत आहेत आणि त्याच्यामध्ये एक कल्पना अशी आहे की प्राच्यविद्येच्या विविध अंगांना ज्यांचं मोठं योगदान आहे अशा व्यक्तींविषयी, विद्वानांविषयी, अभ्यासकांविषयी परिचयात्मक असा काही भाग हा आपण करावा, त्या दृष्टीने काही व्याख्यानं आयोजित करावीत. तसं एक व्याख्यान त्याच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. अहिताग्नी राजवाडे व्यक्ती आणि कार्य या विषयावर ते व्याख्यान आहे. आणि त्याचबरोबर अत्यंत थोर असे तत्त्वज्ञ आणि या संस्थेशी ज्यांचा निकटचा संबंध होता असे गुरुदेव रानडे यांचा एक मौल्यवान ग्रंथसंग्रह, म्हणजे त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या शिष्य परिवारातल्या व्यक्तींनी लिहिलेल्या ग्रंथांचा असा एक संग्रह हा भांडारकर संस्थेकडे या प्रसंगी सुपूर्द करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी आजचे आपले वक्ते प्राध्यापक सदानंद मोरे आणि संस्थेचे मानद सचिव प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. खरं तर आजचे आपले वक्ते हे अत्यंत सुप्रसिद्ध, सर्वज्ञात असं व्यक्तिमत्व आहे. तथापि या संस्थेशी असलेला त्यांचा संबंध आणि एक औपचारिक परिचय त्यांचा माननीय मानद सचिवांनी करून द्यावा. तसंच हा जो ग्रंथसंग्रह संस्थेकडे येणार आहे त्या संदर्भातही त्यांनी निवेदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रो, आजचा हा कार्यक्रम एक दुहेरी कार्यक्रम आहे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आजचा कार्यक्रम आहे असं म्हणता येईल. आता डॉक्टर शिंदना बापट यांनी सांगितल्याप्रमाणे भांडारकर संस्थेच्या शताब्दीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये विशेष व्याख्यानंही आहेत. या निमित्तानं या संस्थेचे एक पदाधिकारी, या संस्थेशी खूप जवळीक असलेले प्रसिद्ध अभ्यासक, विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांचं अहिताग्नी राजवाडे यांच्या संबंधीचं व्याख्यान ठेवलं आहे. आणि त्याचला जोडूनच आणखी एक छोटासा कार्यक्रम तो पहिल्यांदा होईल आणि नंतर व्याख्यानाला सुरुवात होईल. गुरुदेव रानडे यांचा ग्रंथसंग्रह या संस्थेला भेट देण्यात येणार आहे. गुरुदेव रानडे यांची वेगळी ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही. मुख्यतः अतिशय उत्तम दर्जाचे संशोधक, अभ्यासक, शिक्षक ज्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ दी उपनिषद सारखे अतिशय उत्कृष्ट ग्रंथ निर्माण केला. नंतर ते अध्यात्माकडे वळले आणि जेवढ्या अधिकारवाणीनं त्यांनी व्याख्यानं दिली त्याच अधिकारवाणीनं त्यांनी अध्यात्मासंबंधीही विवेचन केलं. त्यांचा फार मोठा संप्रदाय आहे आणि
पुष्कळ नामवंत लोक त्या संप्रदायामधले होते आणि आहेत असं म्हणता येईल. मला स्वतःला 2 व्यक्तींचा परिचय माझा त्यांच्याशी झालेला आहे. एक तर एम एन देशपांडे हे फार मोठे पुरातत्व अभ्यासक, जे त्या संप्रदायामधले एक साधक होते आणि ते वारंवार निंबाळला जात असत. वाराणसीला काशी विद्यापीठामध्ये असलेले प्राध्यापक देशपांडे हेही त्यांचे चांगले अभ्यासक आणि साधक होते. ते वाराणसीवरनं सांगली, सांगलीवरनं निंबाळला जात असत. अशा प्रकारे निंबाळ हे एक प्रकारे ह्या लोकांचं प्रेरणा केंद्र होतं आणि आजही आहे असं म्हणता येईल. मी स्वतः कधी गेलो नाही आहे, पण लवकरच जाण्याची एक योजना आहे. तर त्यांनी लिहिलेली ह्या सगळ्या पुस्तकांचा ग्रंथ, ह्या सगळ्यांची भेट ही आमच्या ग्रंथालयामध्ये फार चांगली भर आहे असं म्हणता येईल. आम्ही याचा सहर्ष स्वीकार करतो आणि डॉक्टर ॲडव्होकेट मोहन पितांबरे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 1-4 शब्द त्याच्यासंबंधी सांगावेत. नाही काही आपल्याला सांगायचं असेल तर ओके. आजचे व्याख्याते डॉक्टर सदानंद मोरे यांची वस्तुतः ओळख करून द्यायची काही आवश्यकता नाही. ते अनेक प्रकारच्या कामामध्ये व्यग्र आहेत, तरी त्यांनी या व्याख्यानासाठी मुद्दाम वेळ काढला आहे. डॉक्टर मोरे यांचा माझा स्वतःचा परिचय खूप वर्षांचा आहे. आम्ही साधारणतः एकाच वेळी PhDचं संशोधन करीत होतो. पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातून त्यांनी MA आणि PhD केलं. द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन ह्या विषयावर PhDसाठी त्यांनी संशोधन केलं आणि त्यांच्या त्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला. गुरुदेव रानडे दामले यांचा नावानं पुरस्कार मिळाला. हा एक योगायोग आहे की त्या पुरस्कार प्राप्त हे आजचे वक्ते आहेत आणि गुरुदेव रानडे यांचा ग्रंथसंग्रह आपल्याला आज मिळालेला आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणेन. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून त्यांना जे करिअर अवॉर्ड मिळालं त्या अंतर्गत त्यांनी कृष्ण द मॅन अँड हिज मिशन या विषयावर PhD नंतर संशोधन केलं. पुणे विद्यापीठामध्ये एक अतिशय उत्कृष्ट व्याख्याते अध्यापक म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. आपल्या सर्वांना माहीत आहे की संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ते वंशज आहेत. वंश हा 2 प्रकारचा असतो असं परंपरेत सांगतात, एक जन्मानं आणि दुसरा विद्येनं. प्राध्यापक मोरे हे ह्या दोन्ही अर्थाने त्यांचे वंशज आहे असं म्हणता येईल. मराठी साहित्य, संत साहित्य या विषयावर त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत, अनेक ग्रंथ त्यांचे आहेत. लोकमान्य ते महात्मा, कर्मयोगी लोकमान्य, प्रसादाची वाणी, संत तुकारामांच्या अभंगावरील निरूपण, तुकाराम दर्शन, गर्जा महाराष्ट्र असे संशोधनपर माहितीपर ग्रंथ तर त्यांनी लिहिले आहेत. पण उजळल्या दिशा हे नाटक त्यांनी लिहिलं, ते बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेलं आहे. मंथना त्यांचा शोधनिबंधांचा आणि लेखांचा संग्रह आणि संदर्भाच्या शोधात असा कविता संग्रहही प्रकाशित झालेला आहे. साधारणतः तत्त्वज्ञ माणसाला कवितेचं वावडं असतं, पण ते कवीही चांगले आहेत, चांगले नाटककार आहेत, चांगले अध्यापक आहेत, चांगले व्याख्याते आहेत. बखर हाही कविता संग्रह त्यांचा आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र चरित्र ग्रंथमालेमध्ये ही त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ज्ञानदेव तुकाराम, तुका म्हणे, ताटीचे अभंग, तुकाराम गाथा संपादन, पालखी सोहळा, उगम आणि विकास, गीता रहस्याची निर्मिती, मीमांसा, महात्मा फुले यांचे राजकीय विचार, त्रयोदशी, वारकरी साहित्य, भूमिका आणि स्वरूप, जागृतिकार पाळेकर, वि का राजवाडे, समग्र साहित्य, प्रस्तावना खंड, असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. आपल्याला माहीत आहे की घुमान येथे भरलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि अध्यक्षीय काळामध्ये कुठल्याही प्रकारे वादग्रस्त म्हणून झाले नाहीत. आमच्या संस्थेला त्यांचं फार मोठं सहाय्य आहे, मार्गदर्शन आहे. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आपलं व्याख्यान आजला प्रारंभ करावा अशी विनंती करतो. आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक श्रीकांत बहुळकर, भांडारकर संस्थेचे उपस्थित असलेले पदाधिकारी, राजवाडे कुटुंबीय, रानडे शिष्य परिवारातील मान्यवर मंडळी आणि उपस्थित सज्जनो, अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांच्यावरती व्याख्यान देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. गेल्याच महिन्यामध्ये मी राजवाड्यांच्या एका पुस्तकाच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यांनी लिहिलेल्या गीता भाष्याच्या प्रकाशनाला 100 वर्ष झाली, त्यानिमित्ताने साहित्य परिषदेमध्ये एक व्याख्यान दिलं आणि त्याच्यानंतर लवकरच, म्हणजे लगेचच मी या ठिकाणी राजवाड्यांच्यावरती दुसरं व्याख्यान द्यायला आपणासमोर उभा आहे. तर मला या व्याख्यानासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी राजवाडे परिवार आणि राजवाड्यांचे चाहते यांचे मनापासून आभार मानतो. 19व्या शतकाच्या आणि 20व्या शतकाच्या संधी काळामध्ये राजवाडे कुटुंबीय, म्हणजे आपण राजवाड्यांची भावकी म्हणूयात, खूप कर्तबगार मंडळी या कुटुंबामध्ये जन्मली. सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर ते अर्थात कृष्णशास्त्री राजवाडे. हे अगदी पहिल्या पिढीतले म्हणता येतील, म्हणजे अगदी अव्वल इंग्रजी काळातले म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आपण अर्थातच इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांना जाणतो. त्यांचेच थोरले बंधू वैजनाथ काशीनाथ राजवाडे, जे संस्कृतचे उत्तम प्राध्यापक होते, फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि खूप त्यांनी लिखाण केलं, शोधनिबंध लिहिले. उदाहरणार्थ भगवद्गीता आणि पाणिनीचं व्याकरण या विषयावरचा त्यांचा निबंध खूप गाजला, की गीतेने कुठपर्यंत पाणिनीला फॉलो केलेलं आहे वगैरे वगैरे. आणि ते अत्यंत पुरोगामी आणि सुधारकी विचारांचे होते. आणि विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे त्यांचे धाकटे बंधू. त्यांचे विचार आपल्या बंधूंपेक्षा अगदीच वेगळ्या प्रकारचे होते. आणि चौथे जे राजवाडे ते म्हणजे अर्थातच आज आपण ज्यांच्यावरती चर्चा करणार आहोत ते अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे. त्यांचं नाव अर्थात शंकर रामचंद्र राजवाडे. अहिताग्नी म्हणण्याचं कारण असं की त्यांनी अग्निहोत्र घेतलं होतं. 24 तास, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे 24x7
अशा पद्धतीने घरी अग्निशाळा आणि अग्निशाळेमध्ये अग्निहोत्र तेवत ठेवायचं आणि अर्थात 3 वेळेला शास्त्रीय पद्धतीने आहुती वगैरे त्याच्यात टाकायची, अशी याची अग्निपूजेची फार प्राचीन वैदिक परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये म्हणजे त्या परंपरेचा त्यांनी स्वीकार केलेला होता, म्हणून त्यांचं आहित अग्नी असं नाव पडलं. 150 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये 10, 5, 25 अशा प्रकारची अग्निहोत्र आणि संबंधित अग्निहोत्री ब्राह्मण दिसायचे. म्हणजे अगदी भांडारकर इन्स्टिट्यूटचे माजी ग्रंथपाल वाल मंजूळ यांच्या घरीसुद्धा पंढरपूरला अग्निहोत्र होतं. अजूनही त्यांच्या घरामध्ये त्या अग्निहोत्रामध्ये तुपाची आहुती देण्यासाठी ती लांबलचक पळी वगैरे अशा गोष्टी सापडतात, म्हणजे पाहायला मिळतात. इतरही काही ठिकाणी लोक असायचे, पण नंतर हळूहळू कालमानाप्रमाणे ते प्रमाण खूप कमी होत गेलं. तर राजवाडे हे अशा प्रकारे त्यांनी अग्निहोत्र घेतलेलं असल्यामुळं, आता हे अग्निहोत्री मंडळींची तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे समजा जर ते परगावी गेले आणि हे कायम जायचे, म्हणजे व्याख्यानाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ते अनेक वेळेला जात असायचे, तर प्रवासामध्ये अग्नि उपासनेची वेळ झाली तर काय करणार? म्हणजे अगदी घरी त्यांच्या तो अग्नी प्रदीप्त असणारच, प्रश्नच नाही, म्हणजे त्याच्याबद्दल काय. पण त्यांची स्वतःची उपासना बुडेल त्याचं काय, हा मुद्दा असायचा ना. मग ते होता होईल तेवढं ती बुडू नये असं काहीतरी करायचे. म्हणजे समजा 5 वाजता त्यांची ती वेळ असेल संध्याकाळी आणि गाडी त्यांची एखाद्या स्टेशनवरती थांबली, तर ते स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी कोपरा पाहून तो साफ स्वच्छविच्छ करून तिथे अग्नी उत्पन्न करायचे आणि तिथे आहुती वगैरे द्यायचे. तर या राजवाड्यांच्या आयुष्यातसुद्धा असे प्रसंग आले आणि त्यातनं काही चांगल्या गोष्टीसुद्धा निष्पन्न व्हायच्या. म्हणजे कसं की असंच एका स्टेशनवरती ते अग्निहोत्र प्रदीप्त करायचं त्यांचं काम चाललं होतं आणि ते तिथल्या स्टेशन मास्तरनी पाहिलं. मग तो सशब्द होता, भाविक होता, वैदिक परंपरेवरती त्याचा विश्वास होता आणि तो पळत पळत तिथे आला, नमस्कार केला. आपण कोण? ते म्हणाले मी असा हे अग्निहोत्र घेतलेला राजवाडे नावाचा ब्राह्मण आहे. मग इथे कशाला म्हणाले? माझ्या घरात चला. मग त्यांनी घरात त्यांच्या नेलं. तिथे मग त्यांनी उपासना त्यांची अग्नीची वगैरे केली. मग त्यांना तिथे त्यांनी जेवण वगैरे अर्थात दिलं आणि नंतर पुढच्या गाडीत बसून रवाना केलं. तर असे अनेक अनुभव राजवाड्यांना त्यांच्या त्या अग्निहोत्री म्हणून आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे अग्निहोत्री हे आडनावसुद्धा असतं. त्याचा अर्थ एवढाच की त्यांच्या कुळामध्ये पूर्वजांनी केव्हा तरी अग्निहोत्र घेतलेलं असणार आणि त्याप्रमाणे ते नाव पडलं. तर म्हणून ते आहित अग्नी त्यांनी अग्निहोत्र घेतलेलं आहे, अग्नी आहित केलेलं आहे. ते आहित अग्नी शंकर रामचंद्र राजवाडे. आता राजवाड्यांच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निदान 15-20 तरी आहिताग्नी असणार, पण त्यांचं काय फारसं आपल्याला नाव ऐकायला मिळत नाही. त्याचं कारण असं की हे फक्त अग्नीचे उपासक वैदिक परंपरा पाळणारे एवढ्यापुरतीच त्यांची ख्याती नाही, तर ते महाज्ञानी होते आणि त्यांचं ज्ञान हे फक्त संस्कृत वैदिक परंपरेपुरतंच मर्यादित नसून त्यांना पाश्चात्य ज्ञान, पाश्चात्य विज्ञान यांचाही खूप अभ्यास त्यांचा होता, त्याच्यावरती पकड होती असं म्हणणंसुद्धा काही अतिशयोक्ती नाही. आणि मग ते जेव्हा व्याख्यानं द्यायचे तेव्हा त्यांचं व्याख्यान हे कायम कम्पॅरेटिव्ह असायचं. म्हणजे राजवाडे हे कम्पॅरेटिव्ह स्टडीज असं आपण अलीकडच्या काळात ज्या प्रकारच्या अभ्यासाला म्हणतो त्या प्रकारच्या अभ्यासामध्ये दादा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. दोन्ही परंपरांचा अभ्यास असणार आहे आणि त्यामुळं ते इथल्या परंपरेचं म्हणजे हिंदू परंपरेचं महत्त्व, मोठेपण हे पाश्चात्य ग्रंथकारांच्या साहाय्याने सांगायचे. त्यामुळं त्यांच्या भाषणाचा असा एक वेगळाच बाज असायचा, त्यांचा स्वतःचा असा एक वेगळाच श्रोतृवृंद त्या काळात तयार झालेला होता. म्हणून व्याख्याते म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती होती. अगदी वेगवेगळ्या मराठी संस्थानांमध्ये सगळीकडे ते जायचे, लोक त्यांना बोलवायचे. तर ते वक्ते म्हणून प्रसिद्ध होते एक गोष्ट, ते ज्ञानी पंडित म्हणून प्रसिद्ध होते
आणि ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. पुष्कळ वेळेला लोक वक्ते असतात पण ते लिहित नाहीत. काही लोक नुसतं लिहितात, त्यांना बोलणं जमत नाही. पण अहिताग्नी हे चांगले वक्ते आणि चांगले लेखक अशा दोन्ही प्रकारचे होते. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांची सगळी पुस्तकं त्यांनी स्वतःच छापलेली आहेत, म्हणजे प्रकाशकही होते. आणि त्याचं एक कारण दुसरं असं की त्यांची पुस्तकं नाहीतरी छापणार कोण, म्हणजे दोन कारणामुळं ती अतिशय प्रक्षोभक म्हणता येणार नाही, परंतु वेगळ्या पठडीतली होती. त्यामुळं त्यातनं काही प्रतिक्रिया येऊ शकेल कोणाची बरी वाईट विरुद्ध, म्हणून त्या फंद्यात आपल्याला पडायला नको असं कुठलाही सर्वसामान्य प्रकाशकाला वाटणं साहजिक आहे. आणि परत ही पुस्तकं कदाचित घेणार कोण अशी शंका प्रकाशकांना वाटत असावी, म्हणून त्यामुळं ते त्यांची पुस्तकं त्यांनीच अशा प्रकारे प्रकाशित केलेली होती. त्याच्याशिवाय त्यांची एक वेगळी ओळख ती फार मला महत्त्वाची वाटते. ते ज्ञानावरती प्रेम करणारे गृहस्थ होते. आणि म्हणून या ज्ञानाचा लाभ हा सगळ्या लोकांना मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या घरी, म्हणजे त्यांचं घर हे एक अग्निमंदिर पण होतं, तिथे त्यांनी अग्निहोत्र ठेवलेलं होतं. तिथं त्यांची अग्नीची त्रिकाळ उपासना वगैरे जे काय चालायची ती चालायची. आणि ते दरवर्षी आपल्या त्या घरामध्ये व्याख्यानमाला आयोजित करायची. म्हणजे एका व्यक्तीने चालवलेली व्याख्यानमाला. नंतरच्या काळात असा प्रयोग जुन्या पिढीतल्या पुणेकरांना आठवत असेल, प्रभा जोग यांनी केला होता. पण ते प्रभा जोगांच्याकडे लोक जायचे ते काही विद्वत्ता प्रचूर भाषण ऐकायला मिळेल म्हणून नाही, तर करमणूक म्हणून जायचे. आणि त्यांची निराशा प्रभा जोगांनी कधीच केलेली नाही. जेव्हा जेव्हा कुणी तिथे गेले तिथे प्रभांनी, तर त्यांनी प्रभांनी काय केलं होतं तुम्हाला गंमत सांगतो. प्रभाकर जोग त्यांचं नाव. वसंत व्याख्यानमाला पुण्यात कित्येक वर्षांपासून न्यायमूर्ती राजळ यांच्यापासून चालू आहे. तर यांना वसंत व्याख्यानमालेचे लोक काही संधी देत नव्हते प्रभा जोगांना. वकील होते मोठे, फौजदारी वगैरे, पुण्याचे उपमहापौरसुद्धा होते. आणि त्यामुळं एक दिवशी त्यांनी काय युक्ती केली, म्हणले असं आहे का, तर मी पर्यायी व्याख्यानमाला काढतो म्हणजे पॅरलल. आणि त्या व्याख्यानमालेला त्यांनी नाव दिलं पसंत व्याख्यानमाला. आणि हे स्वतःच त्याची व्याख्या आहे, दुसऱ्या कोणाला ते बोलवायचे नाही. आणि त्यांच्या व्याख्यानाला अध्यक्ष तरी कोण मिळणार परत, म्हणून ते आपल्या चिरंजीवांनाच अध्यक्ष करायचे. पुष्कळ वेळेला ते लहान असतात त्यावेळेला निवडणुकात पण उभं राहायचे, तिथेही असाच प्रकार असायचा. आणि भाषण झाल्यानंतर शेवटी आभार मानताना आपल्या अभ्यासाचा अमूल्य वेळ खर्च करून चिरंजीवांनी इथे अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असंही ते म्हणायचे. तर ते वेगळं, त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे पाहिलं नाही प्रभा जोगांनी. म्हणून मी मुद्दाम सांगतो की अहिताग्नींचं तसं नव्हतं. अहिताग्नींच्या या उपक्रमाकडे अत्यंत गंभीरपणे लोक पाहिजे. तर शारदोत्सवामध्ये नवरात्राच्या काळात त्यांचं ते ज्ञानसत्र चालायचं, 9 दिवसांचं असायचं. एकदा आचार्य अत्रे यांनासुद्धा त्यांनी त्यासाठी बोलवलं होतं. आणि आचार्य अत्रे हे त्या काळामध्ये सुधारक विचारसरणीचे होते, पुरोगामी वगैरे विचारांचे. आणि यांना प्रतिगामी मानलं जायचं. आणि ते समर्थन करायचे सगळ्या जुन्या चालीरीतींचं, रूढींचं, वैज्ञानिक पद्धतीने. पण अत्र्यांनी मग तिथे जाऊन त्यांच्या विरोधी भूमिका मांडली. इतकंच काय, तर जेव्हा मंदिर प्रवेशाचा मुद्दा गाजत होता, महात्माजींचं उपोषण चालू होतं येरवड्यामध्ये, तेव्हासुद्धा अशाच प्रकारचे एक वादसभा म्हटलं तरी चालेल, ती अहिताग्नींनी तिथे आयोजित केलेली होती. इकडचे पंडित तिकडचे पंडित दोघांनी मिळून अस्पृश्यता पाळणं हे सशास्त्र आहे की अशास्त्र आहे अशा प्रकारचा एक वाद केलेला होता. त्यामुळं अहिताग्नी हे प्रसिद्ध अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये निश्चित असं होतं. तर अत्र्यांनी त्या सगळ्या अनुभवाचं वर्णन आपल्या आत्मचरित्रामध्ये अहिताग्नींच्या गुहेत अशा शीर्षकांनी केलेलं आहे की मी तिथे गेलो, कसं व्याख्यान वगैरे झालं. तर पुणेकरांच्या आदराचा विषय, म्हणजे जरी त्यांची मतं लोकांना पडत नसली अनेक, तरी देखील त्यांच्या विद्वत्तेबद्दल मात्र कोणालाही शंका नव्हती. पण तरीसुद्धा जाहीरपणे त्यांचं समर्थन करणं हे जरा लोकांना अवघड जायचं. खाजगीत लोक म्हणतील राजवाडेंना मोठा विद्वान, पण हे जाहीर लोक नको, कारण मग आपल्यावरती काय शिक्का पडेल. पण तरीसुद्धा काही लोकांनी मात्र ते धाडस केलं. त्यामध्ये 2 नावं मी तुम्हाला सांगेन. एक म्हणजे श्री के क्षीरसागर, हे मराठीमधले समीक्षक होते. आणि दुसरं म्हणजे राशम वाळिंबे. या दोघांनी अहिताग्नींच्या बद्दल चांगले उद्गार काढले.
लिहिलंसुद्धा. आता श्रीकांत कसं होतं, थोडक्यात सांगतो की ते रोमॅन्टिक ज्याला म्हणतो आपण, रोमॅन्टिसिझम, सौंदर्यवाद, ते सौंदर्यवादी होते. त्यांनी मराठीमध्ये सौंदर्यवादी समीक्षा लिहिली, रूढ करण्याचा प्रयत्न केला. पण गंमत अशी आहे की ते एकाच वेळेला सौंदर्याचे आणि सामर्थ्याचे असे दोन्ही उपासक होते. आपल्याकडे जनरली कसं होतं की सौंदर्याचा उपासक पटल्यानंतर त्याचं सामर्थ्याशी काही घेणं देणं नाही, असं एक साधारणपणे तो वेगळा प्रांत मानला जायचा. पण यांचं मात्र कसं नव्हतं. सौंदर्य आणि सामर्थ्य या दोन्ही मूल्यांचे असं म्हणूयात ते उपासक होते. त्यामुळं त्यांच्या आवडीनिवडी अगदीच वेगळ्या असायच्या. म्हणजे त्यांना केतकर आवडायचे, त्यांना अहितांगणी राजवाडे आवडायचे, त्यांना लोकहितवादी आवडायचे खरं तर हे दोन जर लोक सोडले तर फारसं कुणी त्यांच्या वाटेला गेल्याचं दिसत नाही. म्हणजे त्यांनी इतकं विद्वत्ता प्रचूर लिहिलेलं आहे, वेगळ्या विचार मांडलेले आहेत, युक्तिवादासकट मांडलेले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे अजूनसुद्धा एकाही विद्यार्थ्यानं अहितांगणी राजवाडे यांच्यावरती PhD वगैरे केलेली नाही. हे बघा, म्हणजे हे धक्कादायक गोष्ट आहे. भले तुम्ही त्यांच्या सगळ्या मतांशी असहमत व्हा, ते खोडून काढा, पण दखल तर घेतली पाहिजे की नाही. पण कुणीही ते धाडस केलेलं नाही. शेवटी मलाच कसं तरी वाटलं, आता मी काय संस्कृतचा विद्यार्थी नाही, त्यामुळं अहितांगणींच्यावरती PhD करण्याचा माझा काही संबंध पोचत नाही. तत्त्वज्ञानावरती मी आधीच केलेली होती, भगवद्गीतेवरती, आणि त्या माझ्या प्रबंधात मी अहितांगणींच्या गीताभाष्याचा उल्लेख केलेला होता, तेवढंच. मग मी काय केलं, मी एक कादंबरी लिहायला घेतली. ती काय झाली नाही माझ्याकडनं लिहून, कधी होईल मला माहीत नाही, कदाचित होणार पण नाही, कदाचित होईलही. त्या कादंबरीचा जो नायक असतो तो अहितांगणी राजवाडे या विषयावरती PhD करत असतो असं दाखवलं. चला, म्हणजे फिक्शन का होईना कुठेतरी अहितांगणीला आपण न्याय देऊ. पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या की त्याच्या गाईडच्या आणि त्याचे मतभेद होतात माझ्या कथानकामध्ये. कारण ते गाईडला पटत नाही, म्हणजे आवडत नाही की हे कसं काय, कशाला भांगडीत पडतो या, वगैरे वगैरे वगैरे. तर असे हे अहितांगणी म्हणजे अत्यंत वादग्रस्त असं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये होतं. मी मागच्या माझ्या भाषणात सांगितल्याप्रमाणे जरी ते परंपरेचे पाठीराखे होते तरी परंपरेमधला दुसरा कुठलाही माणूस त्यांच्या मागे त्या काळात उभा राहिलेला नाही. कारण त्यांचं परंपरेचं स्वतःचं एक वेगळं इंटरप्रिटेशन होतं की जे इंटरप्रिटेशन इतर पारंपरिकांना मान्य होणं शक्यच नव्हतं. काय नेमका फरक कसा वगैरे मी माझ्या भाषणात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळं अहितांगणींना कुणीही अनुयायी लाभलं नाही. त्यांच्या विद्वत्तेने दिपून जाणारे लोक असतील त्या काळामध्ये, त्यांच्याबद्दल आदर बाळगणारे लोक असतील, पण खऱ्या अर्थाने त्यांचा संप्रदाय कधी कुणी म्हणजे वाढला नाही. त्यांना कुणी फॉलोअर्ससुद्धा मिळालेले नाहीत. तर एवढी माहिती किमान आपणाला राजवाड्यांच्या संबंधी सुरुवातीला असायला हवी. योगायोगाची गोष्ट अशी आहे की आत्ता राजवाड्यांच्यावरती माझं व्याख्यान आहे आणि गुरुदेव रानडे यांच्या ग्रंथांची भेट त्यांच्या परिवारातल्या मंडळींनी संस्थेला दिली. त्याबद्दल संस्थेचा एक घटक म्हणून मी त्यांचे आभार मानतो. पण या दोघांमध्ये एक साम्य होतं. हे साम्य म्हणजे कोणतं? दोघेही एकाच गुरुचे चेले होते, एकाच गुरुचे शिष्य. म्हणजे तर ते गुरु कोणते? तर डेक्कन कॉलेजमधले प्राचार्य WF बेन हे त्यांचे गुरु. आणि आणखीनही बेनने खूप चांगले शिष्य तयार केले. आणखीन 2 शिष्यांची नावं मी मुद्दाम या ठिकाणी घेतो. एक म्हणजे कादंबरीकार र.वा. दिघे आणि दुसरे ज्यांनी सह्याद्री नावाचा एक फार चांगला ग्रंथ लिहिला, ज्यांनी गाथा सप्तशतीचं संपादन केलं, मराठीमध्ये अनुवाद केला, ते आजोगळेकर. हे 4 तरी शिष्य महत्त्वाचे की ज्यांनी नाव काढलं गुरुचं, असे तुम्हाला सांगता येतात. तर राजवाडे ज्या पद्धतीने घडले, विशेषतः ज्या प्रकारे त्यांनी पाश्चात्य युरोपियन विचार आत्मसात केला आणि त्याचा उपयोग केला यासाठी, आपल्या मांडणीसाठी, त्याचं बरंचसं श्रेय त्यांच्यावरच्या बेन साहेबांच्या प्रभावाला द्यावं लागतं. त्याचं थोडक्यात मी विवेचन करतो की बेन हे स्कॉचमन होते, स्कॉटिश, आणि इथे इंग्रजांचं राज्य होतं.
इंग्रजांचं राज्य असल्यामुळे तिकडून सगळे लोक इथे यायचे महत्त्वाच्या जागावरती. म्हणजे कोणते कोणते बघा, सगळे ICS अधिकारी, सगळे वरच्या कॅटेगरीतले न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे, कॉलेजचे प्राध्यापक, डेक्कन कॉलेजसारख्या कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य. मला आश्चर्य वाटेल की वर्ड्सवर्थ नावाचा जो कवी होऊन गेला, त्या वर्ड्सवर्थचा धाकटा भाऊ इथे मुंबई पुण्याला प्राध्यापक आणि प्राचार्य होता शिकवायला. तर असे लोक मोठमोठे इथे यायचे. त्याच्यामध्येच एक बेन. तर बेन साहेबांची गंमत अशी आहे की बेन नेहमी सांगायचे की बघा कसा फरक पडतो. मी आणि लॉर्ड कर्झन हे क्लासमेट, एकत्र शिकलो वगैरे वगैरे. पण कर्झन कोण झाला माहिती आहे तुम्हाला? भारताचा व्हाईसरॉय वगैरे झाला आणि मी कॉलेजमध्ये मास्तर म्हणून आलो. म्हणजे तर याचं कारण काय की तो असा उच्च कुलीन आहे, मी आपला गरीब बिचारा साधा, असं ते फार मिश्किल असायचे बेनसाहेब. आणि मुख्य मुद्दा कसा माहिती आहे का की आपल्याला इंग्लंड हा जणू काही एक देश वाटतो आणि होता, म्हणजे अजूनही आहे. पण इंग्रजांच्यामध्ये सुद्धा आयरिश वेगळे, स्कॉटिश वेगळे आणि त्यांचा ह्या बाकीच्या इंग्रजांना म्हणजे अभिजन इंग्रजांना त्यांचा पूर्ण पाठिंबा नसायचा. त्यातल्या काही लोकांना भारतातल्या लोकांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल सहानुभूती असायची आणि गपचूप मदत करायची. त्यातले बेनसाहेब म्हणजे सेनापती बापट ज्या वेळेला बॉम्बच्या खटल्यामध्ये सापडले ते डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी, म्हणजे त्यांचंही नाव खरं घ्यायला हरकत नाही. आणि त्या कॉलेजमध्ये देवभानकर नावाचे दुसरे विद्यार्थी होते. तर बापटांच्यावरती वॉरंट निघालं आणि बापट चक्क डेक्कन कॉलेजमध्ये वसतिगृहात जाऊन देवभानकरच्या खोलीत लपले. बघा बरं का. पोलीस आले त्यांचा शोध घेत घेत. त्या पोलिसांना बेननी गेटवरती अडवलं. काय काम, कशासाठी आलात? ते म्हणले असा असा एक विद्यार्थी तुमच्या कॉलेजमधला आणि त्याच्यावरती असा वहीम आहे, त्याचा शोध घ्यायला आम्ही आलो आहोत. तर ते म्हणले असा विद्यार्थी माझ्या डेक्कन कॉलेजमध्ये एकही विद्यार्थी मिळाला नाही, चला चालते व्हा. त्यांनी आत जायची परवानगी दिली नाही बेननी. तर मग आईचागणी संधी सोडत नाहीत की ते बेनसाहेब बघा, त्याच बेनसाहेबांनी राजवाड्यांना तिथे ॲडमिशन दिलं. कुठे? डेक्कन कॉलेजमध्ये. की जे ॲडमिशन त्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये परांजपेंनी नाकारलं होतं. रँगलर परांजपे प्राचार्य होते. का? कारण फर्ग्युसन कॉलेजची तेव्हाची जी मॅनेजमेंट होती ती सरकारला अनुकूल अशी होती बऱ्यापैकी आणि क्रांतिकारक वगैरे लोकांचं त्यांना फार वावणं असायचं. मग जसं सावरकरांनी जेव्हा होळी केली इथे कपड्यांची गरवारे, आत्ताच्या गरवारे कॉलेजच्या त्या याच्यामध्ये, तेव्हा प्राचार्यांनी त्यांना दंडबिंड केला रघु परांजपेंनी, रँगलर साहेबांनी. मग त्यावेळेला टिळकांना त्यांच्या विरुद्ध अग्रलेख लिहावा लागला. तर त्या अशा गोष्टी त्या काळात चालायच्या. तर त्यामुळं ते परांजपे आणि बेन यांची तुलना करायची संधी राजवाडे सोडत नाहीत. राजवाड्यांचं म्हणजे मी आत्ता जे सांगतो ते राजवाड्यांच्या आत्मचरित्रामध्ये आहे. अहिताग्नी राजवाडे यांचे आत्मवृत्त अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. म्हणजे आमच्यासारखे लोक जे तारे तोडतात इथं उभं राहून, ते असल्या पुस्तकांच्या आधाराने तोडतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर कोणाला अशी इच्छा झाली की आपण पण थोडे हरकत नाही तोडायला, तर अशी पुस्तकं वाचावी लागतील. खूप खूप चांगलं पुस्तक येते. म्हणजे कुठल्या अर्थाने की त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी इतर लोकांनी सांगितलेल्या नाहीत. त्यांचा जो एक दृष्टिकोन आहे, ज्या दृष्टिकोनातून ते बघतात या सगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींकडं, तो त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. बाकीचे लोक तसं बघत नाहीत. त्यामुळं अहिताग्नींचं आत्मचरित्र वाचलं म्हणजे तुम्हाला एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह मिळतो. ते जे चित्र आहे ते वेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि मग एक रूढ असलेल्या पिक्चरमध्ये, चित्रामध्ये काय त्रुटी आहेत हे सुद्धा तुम्हाला समजू शकतं. ते कसं एकतर्फी, एकांगी वगैरे वगैरे असा तो मुद्दा आहे. तर हे सगळं बेन आणि परांजपे या सगळ्या गोष्टी राजवाड्यांच्या या चरित्रामध्ये, आत्मचरित्रामध्ये आलेल्या आहेत. तर ते बापट आणि देवभानकर हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आता एवढा मोठा माणूस, म्हणजे मी सहज पाहिलं की मराठी विश्वकोश आहे. मराठी विश्वकोशामध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांची नोंद असणं अगदीच साहजिक आहे. म्हणजे त्यांची तेवढी कीर्ती होतीच.
त्याच्यानंतर कृष्णशास्त्री राजवाड्यांची नोंद आहे. पण वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांची नोंद नाही आणि अहितागडींची पण नाही. खरं तर हे विश्वकोशामध्ये नोंद घेण्यासारखेच लोक होते, नोंद घ्यायला पाहिजे होती. आणि हे मी मुद्दाम पब्लिकली का सांगतो, मी सुद्धा विश्वकोशाच्या मंडळावरती होतो, माझ्याही लक्षात तेव्हा ही गोष्ट आलेली नाही, हे सांगायला काही हरकत नाही. पण आता परत जेव्हा केव्हा निघेल आणि मला असं वाटतं की आपल्याकडं काही भाग आहे करायचा, तर त्यावेळेला आपण जरूर इंडॉलॉजिस्ट म्हणून राजवाड्यांच्या वरती एंट्री होईल याची खबरदारी घेऊ. तर असे ते राजवाडे आणि डेक्कन कॉलेजमधल्या प्राचार्य बेन यांचे सच्शिष्य. वाचनाची आवड लहानपणापासूनच, म्हणजे पुस्तकं विकत घ्यायची, त्यांच्या वडिलांना पण ती आवड होती. पुस्तकांच्यावरती प्रेम करणारा गृहस्थ, ते चांगले त्याचं ते बाइंडिंग करायचं वगैरे वगैरे, असा तो मुद्दा असायचा. आता पारंपरिक जे ट्रेनिंग ज्याला म्हणू आपण, म्हणजे कोणत्या अर्थाने पारंपरिक ट्रेनिंग, ते ब्रह्मकर्म अमुक तमुक वगैरे, त्या काळात तोपर्यंत तरी बऱ्यापैकी परंपरा ही ब्राह्मणांच्या घरामध्ये टिकलेल्या असायची, किमान काही गोष्टी घरीच शिकल्या जायच्या. तर त्या गोष्टी त्यांना निश्चितपणे मिळाल्या. आणि डेक्कन कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचे संस्कार, म्हणजे पाश्चात्य विद्येचा संपूर्ण परिचय त्यांना झाला. त्या काळात त्यांनी अखंड वाचलं, डेक्कन कॉलेजमधली लायब्ररी पालथी घातली. आणि त्यांना एक सवय होती की ते वाचताना नोट्स काढायचे, आणि या नोट्स त्यांना नंतर लिहिताना आणि व्याख्यानं देताना कामाला आल्या. हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य या संदर्भात सांगायला हरकत नाही. पण आपला मुख्य मुद्दा बेन साहेबांचा होता. सांगितलं की बेनला हे होते, म्हणजे भारतीय लोकांच्याबद्दल एक आस्था होती, भारतातल्या ज्ञानपरंपरेबद्दल आस्था होती, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी भारतीय वातावरणावरती काही कादंबरी, काही कथा वगैरे अशा लिहिल्या आहेत. आणि ते भारतीय विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्ही तुमचं ज्ञान विसरू नका, ते महत्त्वाचं आहे. आणि अशा सगळ्या परंपरेमध्ये त्यांना ही कल्पना होती की इथं ब्रिटिश लोक जे आहेत ते काही कायम टिकणार नाहीत. ते एकदा फटकन बोलून गेले वर्गात, बोलता बोलता काय बोलून गेले असतील की अरे राजवाडे, म्हणजे राजवाडे विद्यार्थी होते, ते इंग्रजीमध्ये अर्थात, म्हणजे त्याचा मराठीत तर्जुमा खुद्द राजवाड्यांनीच केला आहे. कुणी सांगावं आणखीन 100 वर्षांनी, तुझ्या कुटुंबातलं कुणीतरी या राज्याचा किंवा देशाचा एखादा मंत्री असेल, अशा प्रकारचं विधान त्यांनी तिथे केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, सांगायचा मुद्दा असा. तर राजवाडे हे त्यांचे त्या अर्थाने काय म्हणत त्याला आवडते विद्यार्थी होते. राजवाड्यांच्यावरती वगैरे कारवाई करावी काहीतरी असा एक हे होता, म्हणजे काही लोकांचा इन्सिस्टन्स होता. तर त्यांनी असा आव आणला बेन साहेबांनी. बघतो त्याच्याकडे, काय रे तुला कळतं का नाही, असं कोण लिहितं का, असा एक हे केला. भेट मला नंतर माझ्या म्हणजे प्राचार्यांच्या चेंबरमध्ये, असा दम दिला कोणाच्या देखत, जे त्यांच्याबद्दल तक्रार घेऊन आले होते अशा इंग्रज लोकांच्या देखत. आणि नंतर जेव्हा राजवाडे भेटायला गेले, जाऊ दे रे, छोड दे म्हणून, तेवढं मला करावंच लागेल असं म्हणून त्यांना अक्षरशः स्पेअर केलं. तर हे बेन साहेब, आणि बेन साहेबांनी ज्या गोष्टी काही सांगितल्या, कारण बेन साहेबांचं स्वतःचं मत अतिशय वेगळं होतं. काय वेगळं होतं, मग ही तुम्हाला मतं पुढे राजवाड्यांच्या व्याख्यानातनं वगैरे प्रतिबिंबित झालेली दिसतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की बेन हा फार मोठा अभ्यासक होता, म्हणजे ग्रीक भाषेचा तो जाणकार होता. आपल्याला कल्पना आहे की गुरुदेव रानडे यांनी प्लेटो, अरिस्टॉटल वगैरे ग्रीक तत्त्ववेत्यांचे जे पेपर होते ते ग्रीक भाषेतून लिहिले, ते ग्रीक शिकले. मूळ ग्रंथ त्यांनी उदाहरणार्थ प्लेटोचा रिपब्लिक हे ग्रीकमधून वाचला, अरिस्टॉटलचं काय असेल ते इथिक्स वगैरे ग्रीक भाषेतनं. ते कसं शक्य झालं, त्याचं कारण म्हणजे बेन साहेब. त्यामुळं ग्रीक परंपरेचा तो फार मोठा अभ्यासक तर होताच होता, पण आधुनिक तत्त्ववेत्ते त्या काळातले जे होते, म्हणजे कांट उदाहरणार्थ, मार्क्स, हे सगळे लोक हे त्याचे अगदी म्हणजे अभ्यासाचे विषय होते, मोठमोठे विचारवंत, मोठमोठे तत्त्वज्ञ. आणि त्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन होता. तर तो राजवाड्यांच्या वृत्तीला मानवणारा होता, आणि त्याच्या आधारे राजवाडे भारतीय परंपरेचं समर्थन करू शकले. म्हणून बेनचं फार त्यांच्या याच्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. मी म्हणाल त्याप्रमाणे ॲरिस्टॉटलचा विचार
मानणारा होता. काय अरिस्टॉटलचा विचार आहे? सगळा विचार पाहण्याची गरज नाही. अरिस्टॉटलचा विचार मुख्य म्हणजे कारण चतुष्टय. 4 प्रकारची कारणं असतात कुठली गोष्ट घडण्यासाठी, म्हणजे वस्तू निर्माण होण्यासाठी. अशा प्रकारे एक म्हणजे मटेरियल असतं, म्हणजे आता हे उदाहरणार्थ पाषाण दगड असतो, त्यातनं तो शिल्पकार शिल्प घडवतो, बरोबर आहे, एक मुद्दा आला. नंतर खुद्द शिल्पकार की जो ती कृती करतो ते एक कारण आहे. आपण त्याला न्याय परिभाषेमध्ये त्याला निमित्त कारण म्हणतात, की तो त्या कारणाचं रूपांतर कार्यामध्ये करतो, अशा प्रकारे. नंतर म्हणजे नेमकं काय होतं, त्या विशिष्ट द्रव्याला विशिष्ट आकार देणं. आता हा जो आकार असतो, फॉर्म असतो, तो त्या निर्मात्याच्या मनात कुठेतरी कन्सेप्टच्या रूपाने असतो, संकल्पनेच्या रूपाने असतो. तेव्हा तो फॉर्म हे सुद्धा कारण आहे. म्हणजे ती वस्तू नंतर निर्माण होईल. म्हणजे खुर्ची उदाहरणार्थ, खुर्ची आधी लाकूड असतं, मग खुर्ची निर्माण होते. पण प्रत्यक्षात खुर्ची निर्माण होण्याच्या अगोदर त्या सुताराच्या मनामध्ये त्या खुर्चीचा आकार असतो आणि तो आकार समोर ठेवूनच तो त्या लाकडाला तसा आकार देतो. तर ते सुद्धा एक कारण आहे. म्हणजे फॉर्म हे एक कारण आहे, म्हणजे फॉर्मल कॉज त्याला म्हणायचं. आणि शेवटी तो जो कुणी करता आहे घडवणारा, तो या भानगडीत पडतोच कशाला? मुळात त्या घडवलेल्या वस्तूचा विशिष्ट प्रकारचा उपयोग व्हावा असं त्याला वाटतं. म्हणजे मग उदाहरणार्थ काय उपयोग असेल की तो मूर्तिकार आहे, मग ही मूर्ती त्याला देवघरात ठेवायची आहे की म्युझियममध्ये ठेवायची आहे की चौकामध्ये पुतळा उभा करायचा आहे, हे जे त्याचं प्रयोजन असतं, म्हणजे टेलॉस, ते प्रयोजन हे सुद्धा म्हणजे फायनल कॉज, अंतिम अशा प्रकारचा. तर हे अरिस्टॉटलचं कारण चतुष्ट आहे. आणि ते बेनसाहेबाच्या डोक्यामध्ये इतकं बसलं होतं की तेच अंतिम तत्व आहे असं समजून बेनसाहेब म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांची चिकित्सा करायचे. बेनसाहेबनी मार्क्सवादाची सुद्धा चिकित्सा केली होती त्या काळामध्ये. काही मार्क्सने जो विचार मांडला तो कुठला होता की मार्क्सचा विचारसुद्धा एक प्रचंड असा काय म्हणूयात त्याला, व्यापक, म्हणजे आपण ग्रँड थिअरी म्हणूयात, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतील. प्रोडक्शन, तर प्रोडक्शनमध्ये 2 मुख्य घटक मार्क्स सांगतो, ते म्हणजे कोणते? कॅपिटल आणि लेबर, बरोबर आहे. बाकीच्या घटकांना महत्त्व देत नाही तो. तर बेनची टीका अशी होती की खरं तर 4 घटक असले पाहिजेत, 4च्या खाली तुम्ही रिड्यूस करू शकत नाही, आणि मार्क्स ते 2 वरती करतोय, त्याच्यामुळे मार्क्सची थिअरीच चुकीची आहे, अशी बेन साहेबांची टीका मार्क्सवरती असायची. राजवाडेंनी सुद्धा त्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच नव्हे तर तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो एक, कदाचित तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल की हा अरिस्टॉटलवादी असल्यामुळं अरिस्टॉटलची एक कॉस्मॉलॉजी सुद्धा आहे. आणि त्या काळामध्ये आईन्स्टाईनने नुकताच सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला होता आणि त्याची खूप चर्चा होती. तर बेनला तो पटला नाही, कारण बेन परत अरिस्टॉटलच्या पद्धतीने सगळा विचार करायचा. इंग्लंडला गेल्यानंतर बेननी आईन्स्टाईनचं खंडन करणारं पुस्तक लिहिलं. आता ते पुस्तक चुकीचं बरोबर हा मुद्दा वेगळा, आपण सगळ्यांनी आईन्स्टाईनची थिअरी मान्य केलेली आहे, अनेक विद्वानांनी वगैरे. पण आईन्स्टाईनला खोडून काढण्याची हिंमत जो करतो तो केवढा अभ्यासू मनुष्य असला पाहिजे. मुळात रसेलने एका ठिकाणी असं म्हटलं होतं की आईन्स्टाईनचा सिद्धांत खऱ्या अर्थाने जगात कळलेले फक्त 10 लोक आहेत. तुम्ही कल्पना करा, त्याच्यातलं रसेल एक, अर्थात म्हणजे त्याची ती ABC ऑफ रिलेटिव्हिटी वगैरे ते पुस्तक. तर हा इतका डेअरिंगबाज माणूस, म्हणजे आईचागनी जे डेअरिंगबाज झाले लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये, धाडस साहस मात्र मिळतं असं शंकराचार्यांच्या भाषेत वगैरे तुम्हाला दिसतं की अरे हे काय भलतंच काहीतरी सांगता, हे खरं नाही, धाडस आहे केवढं मोठं. तसं धाडस करण्याचा माणूस हा बेन होता, कोणालाही अंगावरती घेणारा. मग तो गाढवच आहे, त्याला काय अक्कल आहे का, असं आपण जे बोलतो का नाही नेहमीच्या याच्यामध्ये खाजगी, तसं ते बिंदास वर्गात बोलायचं. तो रेम्या डोक्याचा आहे, म्हणजे मराठी भाषांतर. आणि तशा प्रकारची लागेल तेवढी वाक्य तुम्हाला आईतागणीच्या याच्यात दिसतील. म्हणजे हरिभाऊ आपटे हा म्हणले रेम्या डोक्याचा कादंबरीकार आहे. आता बोला, हरिभाऊंना मराठी कादंबरीमध्ये केवढं मोठं स्थान आहे. पण राजवाड्याच्या दृष्टी हरिभाऊचं काही नाही, त्याला कुठली कादंबरी लिहिता येते म्हणले, त्याला हे करता येणार, त्याला श्रीपत कृष्ण कोल्हटकर हे गृहस्थ म्हणले, अनेक गोष्टी त्यांनी करून पाहिल्या पण त्यांना काहीच जमेना, ते शेवटी नाटकं लिहायला लागले.
अशा प्रकारचे सरसकट ते जे हे करतात, मग त्यांच्या स्वतःचा स्वभाव तर त्याच्यात नक्कीच भाग असतात, पण या मागे सगळ्यात ती बेनची मेथॉडॉलॉजी आहे टोटल, की प्रतिपक्षाला पार हे करून टाकायचं, त्याचं हेच ठेवायचं नाही, मुलाईजा वगैरे ठेवायचं नाही. तर असे बेनचे संस्कार हे हैताग्नी राजवाडे यांच्यावरती होते आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये मग ते अरिस्टॉटलवादी झालेले आपल्याला दिसतात. ओके, हा मुद्दा आहे. आता मुद्दा असा आला की राजवाड्यांचं लिखाण हे मुख्यत्वे कशाबद्दलचं आहे, तर मुख्यत्वे ते धर्माबद्दलचं आहे. आणि त्यांचं पुस्तकच आहे एक स्वतंत्रपणे वैदिक धर्माबद्दल, नाव विसरलो मी. तर त्याच्यात त्यांनी ते सगळी मांडणी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे. त्यांचं षड्दर्शन समन्वय, षड्दर्शनांच्यावरचं पुस्तक आहे. आणि पुरुषार्थ मीमांसा म्हणजे 4 पुरुषार्थ आणि 6 दर्शनं ह्यांचा एकत्रित विचार त्यांनी केलेला आहे. अतिशय वेगळा. म्हणून म्हटलं की मला आश्चर्याचं वाटलं की कशी अजून एकाला सुद्धा असं वाटू नये की आपण ऐतिहासिकांच्यावरती एक डॉक्टरेट करावी. जाऊ द्या, तो मुद्दा वेगळा. तर त्या धर्माचा विचार करताना म्हणजे मी काही क्रोनॉलॉजिकली सांगणार नाही आहे, कदाचित हे धर्माबद्दलचं पुस्तक नंतर त्यांचं असेल. त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो मुद्दा म्हणजे कोणता पहा, म्हणजे आपण धर्माचा इतिहास जेव्हा बघतो की नाही, मग वैदिक धर्म, मग अवैदिक धर्म, त्याच्यातले वेगवेगळे जे कोणते असतील ते. तर ऐतिहासिक सांगतात की पहिल्यांदा धर्म एवढा शब्द होता, वैदिक धर्मसुद्धा म्हणण्याची गरज नव्हती, कारण दुसरा धर्मच नव्हता ना. त्यामुळं धर्माची व्याख्या आहे, नंतर ती व्याख्या वैदिक धर्माची असं लोक म्हणायला लागले, पण तसं नाही. मग याच्यामध्ये कुठे यज्ञेन यज्ञानी अयजंती देवा, स्थानी धर्मानी प्रथमाने असत वगैरे वगैरे असन, ही सगळी वैदिक वचनं ते उद्धृत करतात, धर्माची व्याख्या देतात. मग तो कसा जगाच्या याला हेतू आहे, स्थितीला वगैरे हे सांगतात. आणि याला प्रमाण काय तर वेद. आणि या वेदांच्या प्रमाणांची प्रतिष्ठा कुणी केली तर ती मीमांसकांनी केली. आणि मीमांसकांना आता हा मुद्दा लक्षात घ्या, मीमांसकांना ह्या लौकिक जगामध्ये स्वारस्य होतं. मीमांसक म्हणजे पूर्वमीमांसक हे संन्यासवादी नव्हते. अग्निहोत्र किंवा यज्ञाच्या साह्याने उपासना करण्याची परंपरा ही मीमांसकांची आहे. म्हणून राजवाडे त्या अर्थाने पूर्णपणे मीमांसक आहेत. आणि मधल्या काळात काय झालं, विशेषतः 8व्या शतकानंतर शंकराचार्यांच्या उदयानंतर शंकराचार्यांनी मीमांसकांचा एवढा जोरात प्रतिवाद केला की हळूहळू मीमांसा स्कूल मागे पडत गेलं आणि वेदांत स्कूल पुढे आलं, म्हणजे याला आपण उत्तर मीमांसा म्हणतो. आणि मीमांसेचा असा पुरस्कार करणारे फार थोडे लोक राहिले. त्याच्यामध्ये राजवाडे त्या अर्थाने अखेरचा शिलेदार, म्हणजे लास्ट ऑफ दी रोमन्स आपण म्हणतो. अभ्यासक लोक असतील पण ते प्रत्यक्ष समर्थन नाही करणार मीमांसेचं. आम्ही मीमांसक असं कोणी म्हणणार नाही. होळकर सर अधिक चांगले सांगतील, त्यांना भारतातले सगळे संस्कृतचे पंडित वगैरे त्यांना माहिती आहेत. आम्ही मीमांसक आहोत असं म्हणणारा क्वचितच एखादा तुम्हाला सापडेल. राजवाडे हे स्वतःला मीमांसक म्हणून घ्यायचे. आणि म्हणून त्यांचं धर्माचं इंटरप्रिटेशन, त्यांचं हिंदू धर्माचं इंटरप्रिटेशन हे इतरांच्यापेक्षा प्रचंड वेगळं होतं. मग आता वेद हा प्रमाण आला, मग 4 वेद हे परंपरेने असे मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले आहेत. दशग्रंथी ब्राह्मणातील घनपाठी वगैरे ते सगळे अष्टविकृती निर्माण झाल्या. आता राजवाड्यांचं वेदांच्यावरती प्रचंड प्रेम, कारण वेदाशिवाय अग्नीची उपासना नाही, वेदांशिवाय यज्ञ नाही, वेदांशिवाय समाज नाही. अल्टिमेट प्रतिष्ठा कशावरती आहे? धर्म ही जगाची प्रतिष्ठा आहे, पण धर्माची प्रतिष्ठा वेदांच्यावरती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या काळात एका बाजूला दयानंद सरस्वती होते, वेदप्रामाण्य मानणारे. त्यांनी ऋग्वेदावरती भाष्य लिहिलं, छापून काढलं. आणि असा मुद्दा आला एक दिवशी की राजवाडे त्यांच्या घरामध्ये बसलेले असताना बाहेरून रस्त्यावरून कुणीतरी 4 वेदांच्या ग्रंथाची मिरवणूक काढली. आणि वाद्य वगैरे काय असतील ते बँड असेल ते वाजत गाजत
तर कोणाच्या तरी लक्षात आलं की ऐताग्नी राजवाडे इथेच राहतात आणि ते मोठे महान वैदिक पंडित आहेत, वेदांच्याबद्दल त्यांना आस्था आहे, आदर आहे. ते सद्गृहस्थ गायगाने आले यांच्याकडे. शंकरराव म्हणले चला बाहेर. म्हणले काय? म्हणले वेदांची मिरवणूक आली, तुम्ही काहीतरी म्हणजे करा, अभिवादन करा, हार घाला, काहीतरी करा. त्याला वाटलं की लगेच ते उत्सुकतेने लगेच बाहेर येतील ताबडतोब. तर ते म्हणाले नाही, अजिबात नाही. त्याला आश्चर्य वाटलं होतं, हा एवढा वैदिक परंपरा मानणारा माणूस आणि वेदांच्या मिरवणुकीत तिथे येऊन नाही म्हणतात म्हणजे काय? ते म्हणले कसं आहे, वेदांचं महत्त्व तोपर्यंतच जोपर्यंत ते ब्राह्मणाच्या कंठात नाही येतात. ते एकदा अक्षरबद्ध झाले की ते वेद राहिले नाहीत. छापील ग्रंथ हे वेद नाहीत, संपला मुद्दा. आपण मग म्हणले आम्हाला वेदांच्या विषयी जर आदर व्यक्त करायचा असेल तर कसा करायचा? शेवटी जग हे अलीकडच्या काळात इव्हेंट म्हणतो आपण त्याला, इव्हेंट मॅनेजमेंट चालतं लोकांचं. सगळ्या इव्हेंट्स केल्या पाहिजेत, पुतळे उभारले पाहिजेत, येऊ केलं पाहिजे, तेव केलं पाहिजे. मग वेदांच्याबद्दल कसं काय करायचं? तर ते म्हणलं सोपं आहे, एखादा घनपाठी ब्राह्मण आणा, त्याला रथात बसवा, त्याला हार घाला आणि त्याची मिरवणूक काढा, म्हणजे वेदाची मिरवणूक झाली. आता हे म्हणणं राजवाड्यांचं कुठे टिकणार आणि कोण मान्य करणार मला सांगा तुम्ही? ही टोकाची अशी त्यांची ती भूमिका असायची आणि त्या पद्धतीनेच त्यांनी सगळी मांडणी केली. आता ती करताना पहिल्यांदा त्यांनी काय केलं माहिती का? मग आता जेव्हा एखादा माणूस वेगळे विचार मांडतो तेव्हा त्याला आपला प्रतिस्पर्धी क्रमांक 1 असा आयडेंटिफाय करावा लागतो, प्रधान मल्ल. आणि ते याच्यामध्ये आहे ना, तत्त्वज्ञानामध्ये आहे, न्यायामध्ये आहे की प्रधान मल्ल निबर्हण, तो न्याय आहे की प्रधान मल्लाचा पराभव केला की बाकीचे छुटफुट असतात ते निघून जातात, ते काय तुमच्या वाटेला जात नाही. तर मग त्यांचा कोण प्रधान मल्ल? तर त्यांचा प्रधान मल्ल म्हणजे अद्वैत वेदांत, म्हणजे शंकराचार्य. मग त्यांचं म्हणणंच असं आहे मुळात की ही मुळातली मीमांसकांची वैदिक धर्माची जी परंपरा पूर्ण प्रवृत्तीवादी, ही जगामध्ये स्वारस्य असणारी, त्या परंपरेचा या लोकांनी नाश केला, म्हणजे अद्वैत वेदांतांनी. आणि इन पर्टिक्युलर शंकराचार्यांना त्यांनी खलनायकच करून टाकलेलं आहे सरळ. आता असा प्रयोग पूर्वी कुणी केला नाही का? केला. राजवाडे काही पहिली नाही. उदाहरणार्थ मध्वाचार्यांनी, म्हणजे अनेक लोकांनी शंकराचार्यांवर टीका केलेली आहे. मी मध्वाचार्यांचं नाव काय घेतो की त्यांनी फारच टीका केली आहे. म्हणजे ते कुठल्या तरी असुराचेच अवतार आहेत इतक्यापर्यंत मजल गेली मध्वाचार्यांची. आणि मग ते बौद्ध, प्रच्छन्न बौद्ध वगैरे वगैरे हे अनेक लोक त्यांच्याबद्दल तसं म्हणतात. पण राजवाड्यांचं म्हणणं अगदी वेगळं आहे. ते अशा प्रकारे बोलत नाहीत, लक्षात घ्या. राजवाड्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? राजवाड्यांनी सांगितलं की यांनी काय तत्त्वज्ञान मांडलं? अद्वैत. आणि तेव्हापासून हे सुरू झालं की द्वैत की अद्वैत. आणि मग वेगवेगळ्या गोष्टी आल्या, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत. तर राजवाड्यांचं म्हणणं माहिती का की त्यांनी मुळातच ते सगळं भरकटवलं. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये द्वैत आणि अद्वैत ही भांगडच नाही. तिथे द्वंद्व आणि निर्द्वंद्व असं आहे ते. तर हे राजवाड्यांचं स्वतंत्र इंटरप्रिटेशन आहे संपूर्ण तत्त्वज्ञानाचं, की मनुष्यजात किंवा जग हे द्वंद्वानंच भरलेलं आहे. तुम्ही ते सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करण्यात काय मतलब नाही. आणि मग त्या द्वंद्वाच्या परिस्थितीमध्ये आपण निर्द्वंद्व अवस्थेपर्यंत कसं जायचं यासंबंधी साधना होऊ शकेल, चर्चा होऊ शकेल. पण द्वैत आणि अद्वैत ही भानगड नाही. आणि त्यामुळं शंकराचार्यांच्या नावानं जो सिद्धांत मांडला गेला जगासंबंधी, जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे, ते राजवाड्यांना अजिबात मान्य नाही. आणि त्यामुळं ते काय करतात? त्यांनी एकच उपनिषदांच्यावरती भाष्य लिहिलं, ते म्हणजे ईशावास्य. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यात त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला की शंकराचार्यांनी या उपनिषदाचा अर्थ कसा ट्विस्ट केला. आणि कोणत्या स्तरापर्यंत? आता शंकराचार्यांपेक्षा आमचा अर्थ बरोबर आहे असं सांगणारे अनेक भाष्य आहेत. म्हणजे राजवाडे पहिली नाही तर परत, म्हणजे सगळ्या लोकांनी प्रस्थानत्रयावरती भाष्य लिहायचं म्हणजे काय करायचं? ब्रह्मसूत्रांच्यावरती लिहायचं, भगवद्गीतेवरती लिहायचं आणि उपनिषदांच्यावरती लिहायचं.
10 उपनिषदांच्यावरती लिहायचं. तसे शंकराचार्यांनी लिहिलं. नंतरच्या सगळ्या आचार्यांनी, ज्यांना आचार्य म्हणून पदवी पाहिजे आहे, प्रतिष्ठा, त्या सगळ्यांनी त्या सगळ्या 3 प्रस्थानांच्यावरती भाष्य लिहिली. आणि समजा एखादं प्रस्थान राहिलं असेल तर त्या आचार्याच्या परंपरेत लगेच कुणीतरी येतो आणि ते पूर्ण करून टाकतो. तर ईशोपनिषदाला फार महत्त्वाचं स्थान आहे. तर कुठपर्यंत जातात राजवाडे? शंकराचार्यांनी नुसता चुकीचा अर्थ केला असं नाही, तर शंकराचार्यांनी उपनिषदाचा पाठ बदलला. हा फार भयंकर आरोप आहे. कारण आपली सगळ्यांची समजूत अशी आहे की वेदांचे पाठबीट कुणी बदलत नाही. म्हणजे वेद हे आपली परंपरेने असेच चालले आहेत. कुठलाही ब्राह्मण असो, काश्मीरमधला की कन्याकुमारीमधला, एकच म्हणणार. उच्चारात फरक होईल. यजुर्वेदी लोकांचा थोडासा कुठलं तरी एखादं वेगळं व्यंजन येईल, दॅट अ पार्ट. पण पाठ तोच असणार नाही. राजवाडे सांगतात की शंकराचार्यांनी ईशावास्यामधला पाठ बदलला आणि हे मुळातलं प्रवृत्तीपर असलेलं उपनिषद हे निवृत्तीपर केलं. त्या ईशावास्यमिदं सर्वम तेन त्यक्तेन भुंजिताः याच्यावरच त्यांचं फार मोठं भाष्य आहे. तर हा पहिल्यांदा शंकराचार्यांना त्यांचं चॅलेंज आहे. आणि एकूण अद्वैती परंपरेला आणि एकूण संन्यास मार्गाला त्यांचा आक्षेप कशावरती आहे? संन्यास मार्गावरती आहे, अद्वैत वेदांताच्यावरती आहे. आणि ते मीमांसक असल्यामुळे ते मग साहजिकपणे प्रवृत्तीवादाचा पुरस्कार करतात. त्याचप्रमाणे मी आत्ता सांगितलं तसं संन्यासाला विरोध आणि अद्वैत नाही, ते द्वंद्वाच्या भाषेत बोलतात. आणि हे बोलताना मग ते सगळे पाश्चात्य युरोपियन तत्त्वज्ञ इथे आणतात. मग ते हेगेल असेल, अरिस्टॉटल असेल, ऑगस्ट कोंत असेल. तर अशा पद्धतीने राजवाड्यांनी धर्मासंबंधीचे, विशेषतः वैदिक धर्मासंबंधीचे अत्यंत वेगळे विचार मांडले, की ज्या विचारांमध्ये उदाहरणार्थ जातीव्यवस्था हा त्याचा अंगभूत भाग आहे, अस्पृश्यता हा अंगभूत भाग आहे, स्त्रियांचा दुय्यम दर्जा हा अंगभूत भाग आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं समर्थन राजवाडे करतात. आणि ते करताना आता तसे समर्थन करणारे अनेक लोक त्या काळामध्ये, शास्त्री पंडित पुष्कळ होते. म्हणजे मला कल्पना आहे अनेकांनी तशा प्रकारचा, म्हणजे कुणी अपशास्त्री राशिवडेकर असतील आणि कुणी असतील, खूप लोकांनी प्रयत्न केले आहे तसा. पण त्यांच्या आणि राजवाड्याच्यात फरक काय? तर ते या गोष्टींचं समर्थन करताना श्रुतीस्मृतींमधले पुरावे द्यायचे. म्हणून स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, ऋग्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे, या पुराणात तसं म्हटलेलं आहे. राजवाडे तसं करत नाहीत. राजवाडे या सगळ्या गोष्टींचं समर्थन करताना अरिस्टॉटल काय म्हणतो, प्लेटो काय म्हणतो, ऑगस्ट कोंत काय म्हणतो, कांटने काय म्हटलेलं आहे, स्पेन्सर कुठपर्यंत पोहोचला आहे, हे सगळं तिकडचे लोक आहे. त्यामुळे साहजिकपणे त्यांच्या व्याख्यानांचा प्रभाव लोकांच्यावरती पडणार याच्यात नवल नाही. तो पडला त्या काळात जेवढा पडायला पाहिजे तेवढा. तर हा दुसरा की परंपरेचं समर्थन हे पाश्चात्य आधुनिक युरोपियन शास्त्रांच्या विज्ञानांच्या चौकटीमध्ये करणं हे राजवाड्यांचं आपणाला एक वेगळं असं वैशिष्ट्य सांगता येतं. म्हणजे स्वतः त्यांचा परंपरेतला एक स्टँड पॉईंट वेगळा आहे, मी सांगितलं तो. पण त्याचबरोबर ती परंपरा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी ते दाखले पुरावे मात्र जे घेतात ते पाश्चात्य विज्ञानातले वगैरे, म्हणजे त्यांना आईन्स्टाईनसुद्धा चालतो. सगळ्या समकालीन वैज्ञानिक उपपत्त्या ज्या आहेत ना त्या त्यांना माहिती आहेत, हे समजून घ्या. म्हणजे त्याच्याशिवाय ते हे सांगूच शकत नाहीत. त्यामुळं माझ्या समजुतीप्रमाणे त्यांच्याशी जाहीर वाद कुणी केलेला नाही या सगळ्या कुठल्याही गोष्टीबद्दल. म्हणजे ते विक्षिप्त आहेत ते असंच बनणार लोक. पण चला मी सांगतो तुम्हाला, आव्हान देतो, असं आव्हान कुणीही राजवाड्यांना त्यांच्या काळामध्ये दिलेलं नाही. मग आता तुम्ही जर एक वैदिक परंपरा मानली, विशिष्ट प्रकारे धर्माची मांडणी तुम्ही केली त्या चौकटीमध्ये, तर तुम्हाला पुढचा मुद्दा आला की सगळ्या व्यवहारांची संगती लावता आली पाहिजे. ही जबाबदारी वेदांती लोक फारशी घेणार नाहीत. ते म्हणतील आम्हाला नाहीतर त्याच्या स्वारस्यच नाही,
आम्हाला जितक्या लवकर वैराग्य प्राप्त होईल, ज्या क्षणी काय म्हणत त्याला वैराग्य प्राप्त होईल त्या क्षणी प्रव्रज्य घ्यावी, असं ते जाबालोपनिषदाच्या आधारे म्हणून टाकणार. त्याच्यामुळे हे व्यवहार कळले काय न कळले काय तसं राजवाड्यांचं नाही. राजवाड्यांची जी जबाबदारी येते मग की आपण सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हटलं पाहिजे. मग ते राजकारणाबद्दल विधानं करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कसा माहिती का, ते कला व्यवहाराबद्दल अत्यंत जागरूक आहेत, विशेषतः संगीत. त्यांनी आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा संगीताचं ट्रेनिंग दिलेलं होतं. तर त्यासंबंधी ते फार जागरूक आहेत. मग जागरूक आहेत म्हणजे काय नेमकं, म्हणजे 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला मी, की त्यांची स्वतःची कलेसंबंधी एक वेगळी उपपत्ती आहे. मी मला वाटतं मागच्या याच्यात सांगितलं की, आणि ती नेमकी मर्ढेकरांच्या विरुद्ध आहे, की मर्ढेकर कलेचा असा सोपान मानतात. म्हणजे कनिष्ठ कला खाली, मग वरिष्ठ आणि मग सगळ्यात शेवटी वरच्या पायरीवरची श्रेष्ठ कला. तर श्रेष्ठ कला ते सगळ्यात संगीताला मानतात, विशुद्ध आणि श्रेष्ठ कला. आणि सगळ्यात कनिष्ठ दर्जाची कला ते साहित्याला मानतात. राजवाडे ते बरोबर उलटं करतात सगळं मॉडेल यांचं. ते साहित्याला सर्वात श्रेष्ठ समजतात आणि बाकीच्या कला या खालच्या दर्जाच्या मानतात. पण तो आणखी वेगळा मुद्दा, त्यांना संगीतामध्ये रुची आहे. त्यांना आणखीन चित्रकलेमध्ये रुची आहे प्रचंड प्रमाणामध्ये. त्यांनी ज्या वेळेला फ्रेंच राज्यक्रांतीवरती व्याख्यानं दिली त्यावेळेला त्या राज्यक्रांतीवरची जवळजवळ 150 चित्र त्यांनी काढून घेतली अशी कन्येकडनं, बरोबर आहे ना. आणि ती तिथे लावली आपल्या त्या व्याख्यानाच्या गृहामध्ये. आणि ते डेमॉन्स्ट्रेशन होतं की ते एका बाजूला व्याख्यान देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंच राज्यक्रांतीवरती चित्र आहेत तिथे. तर हा एक फार महत्त्वाचा प्रयोग केला त्यांनी खरं तर. म्हणजे त्याला आपण शिक्षण म्हणतो की कसं शिक्षण दिलं पाहिजे. तर हा संपूर्ण युरोपचा इतिहास, फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास हा त्यांच्या मुखोद्गत असणाऱ्या गोष्टींचा एक भाग होता. हे त्यांचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. पण मुख्य मुद्दा काय आहे की इथे कलेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत होतो, साहित्याच्या बाबतीत मी सांगितलं, संगीत आणि नाटक यांच्या संदर्भात सांगायचं तर संगीताबद्दलची त्यांची मतं आजच्या बहुतेक लोकांना धक्कादायक वाटतील. म्हणजे त्याही काळात फारसं ते वाटतच असणार. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं बालगंधर्वांच्याबद्दल अत्यंत वाईट मत होतं, अतिशय. बालगंधर्वापेक्षा भाऊराव कोल्हटकर, भावड्या म्हणायचे, हा नाटकात काम करायचा, किर्लोस्कर आणि बाळगोबा नाटेकर आलेच ना. तर नाटेकर आणि हा भाऊराव कोल्हटकर हे अतिशय श्रेष्ठ गायक, हे त्यांचं त्याच म्हणणं आहे. आणि त्याचं पुढचं म्हणणं काय माहिती आहे का, ते फार इंटरेस्टिंग आहे. ते मराठी संगीत परंपरा ही एक वेगळी गोष्ट असं मानतात. आता आपण शास्त्रीय म्हणून जे मानतो संगीत, आपल्याला 2 प्रकारची शास्त्रीय संगीत माहिती आहेत. एक कर्नाटकी दक्षिणेतलं, आपण त्याला नाही का कर्नाटकी संगीत म्हणतो, आणि दुसरं ज्याला आपण ख्यालबिल म्हणतो ते उत्तरेकडनं आलेलं आहे. महाराष्ट्राचं संगीत कुठे आहे? कुठे आहे? तर राजवाड्यांना ते माहिती आहे बरोबर. लावणी उदाहरणार्थ हे महाराष्ट्राचं अभिजात संगीत आहे. आपल्याकडे पटकन लावणी म्हटलं तर लगेच लोकगीत आहेत. लावणी म्हणजे नाही, लावणी हे अस्सल मराठी वादाचं अभिजात संगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शाकुंतल आलं, हे तुम्हाला सांगतो, तेव्हा त्या सगळ्या चाली म्हणजे किर्लोस्कर कंपनीच्या अगोदरच्या चाली या सगळ्या या लावणीच्या थाटामध्ये असायच्या बऱ्याचशा. आणि मग तिथे बाळकोबा आणि अर्थात भावड्या, त्याला भावड्याच म्हणायचे लोक. भावराव इतकं जवळीक असायची, भावड्या हे सगळं त्या पद्धतीने म्हणायचे. पुढे मग ते सांगतात की मानापमानमध्ये गोविंदराव टेंबे आले आणि त्यांनी त्या तिकडच्या चाली आणल्या. आणि मग भास्करभाऊ बकले काय इत्यादी लोक काय, नाट्यसंगीत आपलं बिघडलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो
ते त्यांना डेफिनेटली आवडतं, लक्षात घ्या. फक्त ते म्हणतील की ते वेगळं आहे, म्हणजे त्यांनी इथं आक्रमण करता कामा नये. मग त्यांचा आवडता गायक कोणता? रहमत खान, भूगंधर्व. आणि मग त्या रहमत खानचं त्यांनी काय वर्णन केलं आहे. ते संगीतातले काही काही किस्से त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असे फॅन्टॅस्टिक आहेत, तुम्हाला सांगतो. ते म्हणले एक गायक आला बरं का, आणि त्याची मैफल ठेवली. कुठे ठेवली? कोणाची तिथं ठेवली? पर्वती देवस्थानात ठेवली. आणि पर्वती देवस्थानचा जो नेहमीचा पखवाजवाला असायचा मृदुंग, ते गृहमंडळी काम करायचे, त्यांच्याकडे ते परंपरेने चालत आलं मृदुंग वादन. तर म्हणले तो बसला. तर हा पठ्ठा इतका विलंबत गायचा, जो कोण गायला आला होता तो समेवरती यायचंच नाही, कितीही काळ त्यात चालायचं. मग हे त्या गुरुवाच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं असेल, त्यांनी तो पहिला एक काय असेल तर ठेका, म्हणजे हे मारला असेल, थाप मारली असेल. नंतर त्याने खिशातनं चंची काढली, हा इकडे गातोय, तंबाखू मळली, खाल्ली, म्हणजे हे केलं. आणि तो समेवरती यायच्या वेळेला टाकलीन म्हणला 10 वाजवलं. म्हणजे काहीही न करता त्यानं त्याला त्याची जागा दाखवून दिली की बाबा हे काहीच पद्धत नाही. विलंबित ज्याला म्हणतो आपण, त्याची सुद्धा एक मर्यादा आहे ना. ती जर मर्यादा ओलांडली तर ते गायन राहणार नाही. हे त्या गुरुवाने कुठल्याही प्रकारची समीक्षा न करता, शाब्दिक समीक्षा न करता कृतीतून दाखवून दिलं. चल तुझं चालू दे, मी तोपर्यंत एक बार भरतो. तर असे अनेक अद्भुत किस्से संगीताच्या क्षेत्रामधले हे तुम्हाला एक 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 खानसाहेब म्हणले असे होते, ते डोळे मिटून गायला बसायचे. आणि त्यांना सवय काय होती माहिती का, जसं जसं गाण्याला रंग चढेल तसं तसे ते पुढे सरकायचे, बसल्याच चालले पुढे. आणि ज्या वेळेला ते स्टेजच्या थेट टोकावरती यायचे की आता पडणार, त्यावेळेला त्यांचे शिष्य त्याला धरून परत मागे न्यायचे. ते महाराष्ट्रातल्या संगीत क्षेत्रामधले फार इंटरेस्टिंग किस्से, नाटकातले, संगीतातले, हे राजवाड्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामधून फार महत्त्वाच्या पद्धतीने सांगितलेले आहेत. आणि मग हे झालं कलेच्या बाबतीमध्ये, त्यांची कलेची प्रगल्भ अत्यंत जाणीव. आता हे जे ते सगळं करतायत ना, एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रवृत्तीला बेसिक काय आहे का, बेसिक माणसाच्या याच्यामधला ती जी टर्म आहे, ती टर्म आहे काम. काम शब्दाचा व्यापक अर्थ आहे. काम म्हणजे फक्त सेक्स नव्हे. आणि मग राजवाडे त्याच्यातनं आपल्या परंपरेला धरून तिकडे वळतात. आणि वळतात म्हणजे काय करतात, नासदीय सुक्तावरचं त्यांचं भाष्य 2-3 खंड आहेत की ते भाष्य लिहिताना ते भारतीय कामशास्त्र सांगतायत. आणि ते परत अगदी एलिस हॅवलॉक थेट त्या काळामध्ये जे काय म्हणते सेक्सिओलॉजिस्ट वगैरे जगभर गाजलेले होते, मानसशास्त्रज्ञ फ्रॉइडसारखे असतील, त्या सगळ्यांना घेऊन ते जातात पुढे आणि आपलं म्हणणं मांडतात. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असा एक्सरसाइज संपूर्ण हिंदुस्थानात कुणी केलेलं नाही. बरं, हे सगळं करताना त्यांचे जे काही मुख्य ग्रह आहेत ते कायम आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कसं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्रीचं स्थान काय, पुरुषाचं स्थान काय. आणि मग मुद्दा असा येतो की का पुरुषाला श्रेष्ठ म्हणायचं, स्त्रीला कनिष्ठ का सांगायचं. तर त्याचं ते शास्त्रीय पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. तर ते कोणाला पटेल न पटेल हा मुद्दा वेगळा, पण त्यांचा ॲटिट्यूड जो आहे, शास्त्रीय पद्धतीचं, वैज्ञानिक पद्धतीचा अर्थ काय होतो, म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा अर्थ असा होतो की तुम्ही जर त्याच्या विरुद्ध पुरावा दाखवला तर ते त्याला मान्य करावं लागतं. वैज्ञानिक पद्धतीने एखादा माणूस काही सांगायला आला म्हणजे ते बरोबरच असं असं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं राजवाड्यांचं म्हणणं जरी तुम्हाला चुकीचं वाटलं तरी ते अवैज्ञानिक असं म्हणू शकत नाही. हा मुद्दा समजून घ्या. ते सगळ्या विवेचनाची चौकट मान्य करतात आणि त्याच्यातनं ही सगळी मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग शरीरशास्त्र, इतक्या आकृत्या आहेत त्या पुस्तकात, तुम्हाला सांगतो, पानोपानी आकृत्या आहेत, 400-500-600 काय वाटेवरती नंबर व्यवस्थित. शरीरविज्ञान,
सगळी फिजिओलॉजी सगळं त्यांना ठाऊक आहे. म्हणजे या माणसांनी एवढा व्यासंग केला कधी, एवढं लिहिलं कधी, आणि हे सगळं करताना भारतभर व्याख्यानं दिली कधी, ह्याचा जर विचार केला ना तर आपल्याला निश्चितपणे गरगरायलाच होतं. म्हणजे एवढी त्यांची अशा प्रकारची ती विद्वत्ता होती. आणि एक मुद्दा सांगायला हरकत नाही, समकालीन सामाजिक राजकीय व्यवहाराबद्दल ते अत्यंत जागरूक होते. काही स्पेअर करत नाहीत ते. त्यांच्या व्याख्यानातनं ते सांगायचे, त्यांना जे काय म्हणायचं ते सांगायचे धडाधड. आणि पुस्तकातनं आत्मचरित्रातनं सुद्धा त्यांनी जी विधानं केलेली आहेत ती कुठल्याही हिंदुत्व परंपरानिष्ठ हिंदुत्ववाद्याच्या पचनी पडणं अशक्य आहे. म्हणजे त्यांनी हेडगेवारांना स्पेअर केलं नाही, त्यांनी गोळवळकर गुरुजींना स्पेअर केलं नाही, फार काय त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा स्पेअर केलं नाही. सावरकरांच्यावरती इतकी कठोर टीका राजवाडे सोडून दुसरे कोणी केलेली नाही, हे लक्षात घ्या. हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसा माणूस ऑब्जेक्टिव्हली बघतो. हिंदुत्ववादी आहेत डेफिनेटली, पण त्यांचा हिंदुत्ववाद हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा आहे. तो ना संघाचा हिंदुत्ववाद आहे, ना हिंदू महासभेचा हिंदुत्ववाद आहे, ना दयानंद सरस्वतींचा हिंदुत्ववाद आहे. फार वेगळ्या प्रकारचा आहे. तर ही त्यांची जी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी काय म्हणत त्याला. आणि शेवटचा मुद्दा सांगेन, थोडा मागे पुढे झालं खरं तर, की 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धामध्ये महाराष्ट्रात जे काही घडलं त्याचे ते साक्षीदार आहेत. अलीकडच्या काळात त्याला प्रत्यक्षदर्शी असा शब्द मराठीमध्ये रूढ होऊ पाहतोय. विशेषतः टिळक, शिवरामपंत परांजपे. आणि मुख्य मुद्दा कोणता, की चाफेकर आणि रँड हे जे प्रकरण आहे ते त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेले आपल्याला. द्रविड बंधू, चाफेकर बंधू. आणि ही त्या काळामध्ये राजवाडे त्या लोकांच्या जवळ असायचे. सन्मित्र मेळा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यनिष्ठ विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यावेळच्या तरुणांनी मेळे काढले. त्यातला सन्मित्र मेळा सगळ्यात महत्त्वाचा. तर त्या सन्मित्र मेळाव्याला पदं लिहून द्यायचं काम शंकरराव करायचे, आणि ते अत्यंत प्रक्षोभक असायचे. आणि त्या काळात पहिल्यांदा रँडला मारलं चाफेकरांनी. मग द्रविड बंधूंनी फितुरी केल्यामुळं ते सापडले, तर फाशी झाली. त्यांचे इतके जवळचे संबंध होते. अतिशय हृदय गोष्ट तुम्हाला सांगतो मी. चाफेकर बंधूंना फाशी झाल्यानंतर राजवाड्यांनी न चुकता प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात श्राद्ध पक्षाच्या वेळेला आपल्या पूर्वजांना जसे ते तर्पण करायचे तसंच तर्पण ते चाफेकरांना करायचे. एवढा तो त्यांच्या मनामध्ये चाफेकरांच्याबद्दलचा आदर, प्रेम हे सगळं असायचं. आणि मग तो सगळा जो काळ आहे त्यातला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. तर जेव्हा चाफेकर द्रविड यांना मारलं, रँड आणि नंतर आयर्स्ट आणि फितूर झाले म्हणून द्रविड, तर त्या काळात संशय सरकारला असा आला की पुण्यातल्या कोकणस्थ ब्राह्मणांचा फारच मोठा कट आहे आणि बहुतेक प्रत्येकाच्या घरात काही ना काही शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत. म्हणून प्लेगचं निमित्त करून तुमच्या घरात रोगी आहे की नाही हे पाहिलं, जे सैनिक यायचे ना ते खरे तुमच्या घरात काय पिस्तूल आहे का हे पाहायला यायचे. असा एक त्या काळचा लोकांचा समज होता. तर त्या पोलिसांच्या मनोवृत्तीचं वर्णन करणारं मेळ्याचं पद, ते पद असं आहे. कसं आहे ते? आधी ब्राह्मण त्यात पुणेकर, आधी ब्राह्मण त्यात पुणेकर, त्यातही कोकणस्थाशी धरा. आधी ब्राह्मण त्यात पुणेकर, त्यातही कोकणस्थाशी धरा. याने गोरा ठार मारिला, कोणाला तरी कैद करा. हे मेळ्यातलं पद बरं का. आता हे पद ऐकलं त्या अधिकाऱ्यांनी, ते मेळ्यातल्या पोरांना पकडलं आणि फरसखान्यात नेलं. म्हणून म्हणले तू काय म्हणतो ते सांगितलं. आधी ब्राह्मण त्यात पुणेकर, याने गोरा ठार मारला. म्हणजे काय प्रकार आहे, काय गोरा म्हणजे काय? तुम्हाला गोरा माहीत नाही? गोरा म्हणजे गाय असते का नाही, त्या गायीचं पिल्लाला गोरा म्हणतात, लहान बैल. तर हे सगळ्या
स्वातंत्र्य चळवळीमधल्या, सामाजिक चळवळीमधल्या जे अशा छोट्या छोट्या पण तरीही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला राजवाड्यांच्या आत्मवृत्तामुळेच समजू शकतात. दुसरा सोर्स त्यासाठी नाही. म्हणून तुम्ही राजवाड्यांची मतं मान्य करा, मान्य करू नका, हा अगदी वेगळा मुद्दा आहे. पण एक ज्ञानावरती प्रेम करणारा माणूस आणि समकालीन घडामोडीवरती एका विशिष्ट दृष्टिकोनातून भाष्य करणारा माणूस म्हणून अहिताग्नी राजवाडे यांचं स्थान हे अबाधित राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि हे सांगण्यासाठी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भांडारकर संस्थेचे आणि राजवाडे कुटुंबाचे, शैलाताईंचे वगैरे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. हो हो विद्यापती हो विद्यापती मोरे सर, एका अत्यंत बहुआयामी आणि प्रत्येक जीवनाच्या अंगाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचं आणि तशा विवादास्पद व्यक्तीचं अत्यंत चांगल्या भाषेत आपण जे काही विवेचन केलं त्याबद्दल खरोखर संस्था. आणि मी स्वतः राजवाडे कुटुंबियातलाच आहे, त्यामुळे या दोघांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. आणि दुसरं म्हणजे आत्ता सरांनी जे सांगितलं की त्यांचं आत्मवृत्त हे खरोखर वाचण्यासारखं आहे आणि सुदैवानं त्यांची नवी आवृत्ती स्त्री विद्या प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. फक्त आत्मवृत्त मीही वाचलं आहे. मी विद्याप्रतिष्ठानला नक्कीच सांगीन की ते प्रसिद्ध करताना, कारण सर ज्या पद्धतीने म्हणाले बेधडक मतं मांडणं हा जो अहिताग्नींचा स्वभाव होता, तशी बेधडक मतं त्यांनी त्यांच्या आत्मवृत्तात फार मोठ्या प्रमाणात मांडून ठेवलेत, त्याची जरा काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच मी आम्हाला संस्थेला आपण जी काही पुस्तकं दिली त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि आपण सर्व उपस्थित राहिलात, अत्यंत चांगलं विवेचन सरांचं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं संस्थेतर्फे आभार. संस्थेतर्फे दुसरं मला एक असं सांगावंसं वाटेल, मी भोलकर सरांना विनंती करीन की खूप असे काही विषय आहेत ज्यांना अहिताग्नींनी हात घातले आणि ते वादाचे होणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच सरांनी जो विषय काढला द्वंद्व निर्द्वंद्व किंवा द्वंद्व द्वैत, यात जो काही फरक आहे, अशा दृष्टीनं जर आपल्याला एखादं परत आपल्या या महोत्सवाच्या निमित्तानं व्याख्यान जर करता आलं तर आपण तसा जरूर प्रयत्न करूया. धन्यवाद. अनाऊन्स करणार आपल्या वैद्यांचा कार्यक्रम आपल्या महाभारताचा 2 आगामी कार्यक्रमांच्या संदर्भामध्ये सूचना ही द्यायची आहे. त्यातला पहिला कार्यक्रम म्हणजे एक नवीन व्याख्यानमाला संस्थेमध्ये सुरू होती आहे. ती व्याख्यानमाला 3 व्याख्यानांची असणार आहे. अनंत लाभसेटवार आणि लता लाभसेटवार हे अमेरिकेमध्ये वास्तव्याला असणारे दाम्पत्य, त्यांचं लाभसेटवार फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि त्यांनी महाभारतावर सर्वसामान्य लोकांना आवडतील, पटतील, रुचतील अशी व्याख्यानं ही करण्याच्यासाठी म्हणून संस्थेमध्ये एक व्याख्यानमाला ही ठेवलेली आहे. आणि त्या व्याख्यानमालेमध्ये परवा म्हणजे गुरुवार दिनांक 12 ते शनिवार दिनांक 14 जानेवारी या काळामध्ये 3 व्याख्यानं होणार आहेत. ती व्याख्यानं डॉक्टर अरुणा ढेरे या देणार आहेत. आणि अर्थातच त्याच्यापैकी पहिल्या व्याख्यानाचा विषय महाभारतातली द्रौपदी असा आहे. त्याच्यानंतर एस.एल. भैरप्पा यांची गाजलेली कादंबरी पर्व हा त्यांच्या दुसऱ्या व्याख्यानाचा विषय असणार आहे. आणि तिसऱ्या व्याख्यानाचा विषय महाभारत आणि लोकभारत असा असणार आहे. या तिन्ही व्याख्यानांना आपण अवश्य उपस्थित राहावं. त्याचबरोबर भारताचार्य ची वी वैद्य यांचा महाभारताचा उपसंहार हा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथाचीही यंदा शताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने पद्मगंधा प्रकाशन त्या
प्रफुल्लता प्रकाशन, क्षमा मागतो, प्रफुल्लता प्रकाशन यांच्यामार्फत त्या महाभारताच्या उपसंहाराचा तो शेवटचा खंड आहे त्याचं पुनःप्रकाशन हे करण्यात येणार आहे आणि तोही कार्यक्रम लवकरच याच सभागृहामध्ये संपन्न होईल. त्याची अर्थातच वृत्तपत्रातून प्रसिद्धीही करण्यात येईल आणि इतरत्रही इतर माध्यमातूनही तो आपल्याला कळवण्यात येईल. त्याही कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावं. आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.